आमच्या पाया पडून, स्वतः पाया पडून, मंडळी पाया पडून, सासरा पाया पडून की सरकारच विरोधात आहे म्हणून उद्याच्याला तुम्हाला रोज सरकारच्या बरोबर फोटो असते त्यांची. राजन पाटील असलाय, फलाना असलाय, या पुढे जायचं आणि राजन पाटील, राजन पाटलाचा परिवार, यशवंत मानेंचं काम. आणि ज्यांना आम्ही रोज तुम्हाला मला शिवाय देतात मला, त्यांना मी तिकीट दिलं, मी पार्टीने दिलं नव्हतं तिकीट, मी दिलं होतं तिकीट. करता द्या म्हणत होतो, निधी खेचायची लांबच राहील माझ्यावरच काय त्याच्या. ही जी काय 2-4 निघाले ती नवीन टोळकी, ह्यांना आता तालुक्याचे नेते व्हायचं आहे. आता मी मीडियात सांगतो की अजून तुम्ही राजन पाटलावर आणि यशवंत मानेवर टीका करा. जर आमच्यापेक्षा सुदभर दिला असेल तर मी इथे एजंट उभा करत नाही आमचा. पहिल्यांदा आपण सगळ्यांनी डोक्यात हे काढलं पाहिजे की काही विरोधक हा जातीवादी पक्ष आहे, हा जातीचं राजकारण करतो, अशा प्रकारचे बाळासाहेब पाटील टीका टिप्पणी करतात. तो त्यांचा राजकारणाचा भाग असेल. परंतु भारतीय जनता पक्ष हा पहिल्यांदा राष्ट्र, बरोबर का बाळासाहेब पाटील, आज 317वा कलम रद्द केलं म्हणून करता काही अल्पसंख्याक लोकांची मतं मिळवण्यासाठी म्हणून काही लोक टीका करतात, टिप्पणी करतात. परंतु जो माणूस काश्मीरला जातो, जो श्रीनगरला जातो, त्याच्या लक्षात येतं की 370 कलम हे रद्द केल्याशिवाय त्या भागातल्या युवकांना प्रगती होणार नाही. आणि म्हणून करता 370 कलम हे भारतीय जनता पक्षानं रद्द केलं. आणि तिथला जो समाज आहे, जो अल्पसंख्याक समाज आहे, त्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी म्हणून करता निर्णय घेतला. आज सोला तालुक्यात शहाजीराव पाटील, संभाजी महाराज, बाबूराव पाटलापासून एक सुसंस्कृत अशा प्रकारचा तालुका म्हणून करता या तालुक्याला संबोधलं जायचं. एक सुसंस्कृत राजकारण सीमित करायचं आणि समाजकारण म्हणून करता काम करायचं, ही परंपरा या मोहोळ तालुक्याची हे गेली 2 पिढ्यांची, 3 पिढ्यांची आहे. आपण तर शहाजीराव पाटलांना जवळनं बघितलेलं आहे, बाबूराव पाटलांना जवळनं बघितलेलं आहे, यार्डे मालकांना जवळनं बघितलेलं आहे, मनोहर बोरांना जवळनं बघितलेलं आहे आपण. परंतु अलीकडच्या काळामध्ये सगळे समीकरण बदल. केवळ आपण काही राजन पाटील तर बोलला तर ते गृहीत धरता की बरोबर असेल आणि आपलं मत तयार करता. याच्यामुळे या तालुक्याची सगळी सगळे समीकरण बदलून हे तुम्हाला मतं मागतात की राजन पाटील नालायक आहे, यशवंताच्या नालायक आहे, म्हणून तुम्ही आम्हाला मतं द्या. हे मतं मागण्याची पद्धत झाली का? आपलं पवित्र मत आपण अशा प्रकारे करणार आहे का? आपण परिवर्तन करणार आहात का? जर आमच्यापेक्षा सुदभर दिला असेल तर मी इथे एजंट उभा करत नाही आमचा. एकदा समोर उभा तर राहू द्या. काय भगवानराव, एकदा कळू तर द्या. म्हणजे आम्हाला कळलं पाहिजे की आम्ही कुठं चुकतोय, आम्ही का कमी पडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मताचा अधिकार दिला ते नाही, असं विरोधासाठी विरोध करण्यासाठी नाहीये. आम्ही द्वेषाचं, फोडाफोडीचं, टीका टिप्पणी करण्याचं राजकारण आम्ही करत नाही. त्यांना आता मी मीडियात सांगतो की अजून तुम्ही राजन पाटलावर आणि यशवंत मानेवर टीका करा, आमचं काही नाव नाही. परंतु ही टीका करत असताना 1% तरी या तालुक्यात आम्ही हे काम केलंय एवढं तर सांगा त्याबरोबर. म्हणजे आम्हाला बी कळल, तुम्हाला बी कळल. फक्त मीडिया पुढे जायचं आणि राजन पाटील, राजन पाटलाचा परिवार, यशवंत मानेंचं काम, ह्याच्याशिवाय दुसरं त्यांना काय येतच नाही. हे नवीन सर्कल सुरू झाले. इथं जुनी काही माणसं असतील, शहाजीराव पाटील होते, बाबूराव अण्णा होते, संभाजी महाराज होते, त्याचं टोकाचं राजकारण असायचं, पण द्वेषाचं राजकारण असायचं. ह्यांचं काय काम नाही, काही नाही. एकत्र येतात. हेतू काय एकत्र येण्याचा? तर राजन पाटलांची चिरली पाहिजे आहे. हेतू काय एकत्र येण्याचा? यशवंत मानेंची चिरली पाहिजे आहे. अरे त्यांच्या चिरण्यामध्ये तालुका वाटू लागला, तालुक्याची चिरायला लागली. तुम्ही मागवून बघणार आहात का नाहीत? आणि ह्याला खतपाणी कोण घालतं? आपण घालतो. तुमची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी काही मंडळींनी केलं. परंतु आता सावध व्हा. ही सगळे माणसं आली की त्यांना विचारा की तुम्ही ज्या ज्या संस्थांच्या, ज्या ज्या
जिल्हा परिषद पंचायत समित्या किंवा संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतं मागायला येत होता, त्या 5 वर्षात आमचं काय काय काम तुम्ही केलं? हे राजन पाटील असलाय, फलाना असलाय, नाही ह्यांना द्या, मग ह्यांचा त्याचा काय संबंध नव्हता. मी कोणावर टीका टिप्पणी करत नसतो. माझ्यावर कोणी टीका टिप्पणी केली तर त्याला उत्तर पण मी देत नसतो, कारण उत्तर देणं म्हणजे दगड टाकून शिंतोडा अंगावर ओढून घेणं असतं. त्यामुळे तेही करत नसतं. आपण आपलं आपलं काम करायचं. आधी मी सांगेन की मोहोळ तालुक्यातला जो माझा पारंपरिक विरोधक आहे तो माझ्याशी विरोध करतो, पण आमच्या घरापर्यंत कधी आला नाही, माझ्या गावापर्यंत कधी आला नाही आजपर्यंत. परंतु ही जी काय 2-4 निघाले ती नवीन टोळकी, ह्यांना आता तालुक्याचे नेता व्हायचं आहे. तालुक्याचा नेता होण्याची मनीषा बाळगून नेता होत नसतो, तर लोकांच्या हृदयात तसं आपलं स्थान निर्माण करावं लागत असतं, मग तो नेता होत असतो. राजन पाटलाला शिव्या जाऊन जर नेता होत असेल तर आमची जनता काय दुधखोळी आहे का? ह्यांच्या मनीषा खूप मोठ्या आहेत. हे वाटते तितकी सोपी लोक नाही आहेत. केवळ आपण आपल्या गावात ह्यो तिकडं म्हणून ह्यो तिकडं ह्याचा फायदा ही माणसं घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठराविक माणसं, मी सगळ्या विरोधकावरचा म्हणला नाही, बाकीचे विरोधक दिलदार आहेत. मी अनेक वेळा सांगितलं, इतके वर्षी मी राज करतोय, माझ्या गावापर्यंत घरापर्यंत हे लोक कधी आले नाही. की सुसंस्कृत, माझे विरोधक सुद्धा सुसंस्कृतिक आहेत, पण ती नवीनच चित्राबाल येते 2-4. तुम्ही रोज बघताय त्यांना टीव्हीवर बिवर ह्याच्या त्याच्यावर, त्यांच्यासाठी माझं चाललंय. बाकीचे त्याबद्दल येतं किंचितही माझ्या मनामध्ये शंका नाही. विरोधक असलाच पाहिजे नाही. तो विरोधक हा कसा असला पाहिजे, तर तो विरोधापुरता विरोध करणारा असला पाहिजे. परंतु ही अशा प्रकारचा द्वेषाचं राजकारण, ही प्रवृत्ती जर ठेचायची असेल तर तो अधिकार तुम्हाला आहे, तो अधिकार आम्हाला नाही. तो अधिकार आम्हाला नाही, तो तुम्हाला अधिकार आहे. तो अधिकार तुम्ही आता वापरला पाहिजे. दुःख म्हातारे मिळत नाही, काळ सोकेल, पुढची पिढी बरबाद होईल. आता त्यांनी सांगितलं की काय काय त्यांचं चालतं म्हणून, सावलीत बसून झाडाखाली सावलीत बसून काय चालतं म्हणून करता. हे आपल्या पुढच्या पिढीला न परवडणार आहे. शाळा कॉलेजमध्ये शिकणारी पोरं आहेत, हे जे काही मुठभर माणसं आहेत, हे मुठभर माणसं आहेत, हे द्वेषानं पिछाडलेले आहेत. त्यांचं काय देणं घेणं यांना? गावातला का ते टाकून दिला उचलायचा, त्याला पुढं करायचं आणि गावामध्ये विस्तू लावायचं. अनेक गावामध्ये तसं आता चालू झालेलं आहे. आपल्या तालुक्यात मी मगा सांगितलं, विरोधक होता तोही तसा नव्हता, पण गावं पेटवण्याचं काम आज या तालुक्यामध्ये होतंय. आपण सगळेजण सावध राहा. पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं कमळ चिन्ह शेवटच्या घरापर्यंत पोचवायचं आहे. आमच्या पाया पडून, स्वतः पाया पडून, मंडळी पाया पडून, सासरा पाया पडून सत्ता आमच्याकडे घेतली, आमच्यावर सुरू केलं. आणि ती जातीची, नात्यातली, पाहुणं म्हणजे हे कळलं बरं का, हे कळलं. आणि ज्यांना आम्ही रोज मला शिवाय देतात बघा, त्यांना मी तिकीट दिलं. मी पार्टीने दिलं नव्हतं तिकीट, मी दिलं होतं तिकीट. मी आजही मीडियासमोर सांगतो, मी तिकीट दिलं. का तर पार्टी वाढवायची. तरुण पोरं आहेत, तरुण पोटाला ताकद द्यायची, कारण त्यांच्या माध्यमातून तालुक्याचा विकास होईल ही माझी धारणा होती. मला सगळा जिल्हा सांगत होता की डीपीसीला देऊ नका म्हणून. तुम्ही असताना त्यावेळेला तुम्ही डीपीसीला देऊ नका म्हणून, डीपीसीला सदस्य म्हणून द्यायचं होतं. मला माझ्या जिल्ह्यातले माझे नेते मोठे, माझ्या सिनियर सगळे सांगायचे की नका देऊ, बाळराजाला द्या. मी मला बाळराजाचा मित्रभाषी आहे, तिथं बोलून आमच्या तालुक्याला निधी खिचून आणल म्हणून करता द्या म्हणत होतो. निधी खेचायची लांबच राहील, माझ्यावरच काय ते द्या. एका बाजूला तशी माणसं आणि एका बाजूला अशी माणसं, आणि आपण आपल्या मताचा असा दुरुपयोग करून ह्या प्रवृत्ती वाढवणं. हे आज मी समजा, आज मी नात्यात आहे, तुम्ही सुपात नक्की आहो असं समजू नका. वापरेकर तुम्हाला मजा वाटत असेल राजन पाटलाच कसं चाललंय बघा, पण एक दिवस ते तुमच्यावर येऊ शकतं. त्यामध्ये एक उपाय सुद्धा आला नाही.
हे सांगतील की सरकारच विरोधात आहे म्हणून उद्याच्याला तुम्हाला रोज सरकारच्या बरोबर फोटो असते त्यांचे असते ते नसते मग कशाला ते फोटो आम्हाला व्हायरल करता सगळ्या पक्षांच्या बरोबर फोटो सर्व पक्ष आहेत अरे तुमचं पूर्वी काँग्रेसचं गाव होतं एक बाबुराव पाटलाचं गाव होतं आता सर्व पक्षाबरोबर तुम्ही बी सर्व पक्ष का सत्ता नाही म्हणता सगळ्या सत्याबरोबर फोटो आहेत त्यांचे 1 रुपया सुद्धा आणला